कर्नल महाडिक यांच्या वीरमरणानंतर व्यक्त झाल्या भावना। कर्नल संतोष महाडिक यांच्या आठवणी चिरंतन राहणार असून देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या संतोष यांचा आम्हाला अभिमान असल्याची भावना व्यक्त होते। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बागपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। एक बाजू से हमें दुख है कि एक होनहार अधिकारी आज चल बसे हमारे से, और दूसरी बाजू में गर्व भी है कि इस भारत माता की रक्षण के लिए आज उन्होंने अपने प्राण की बाजी दे दी है। बड़े धाड़स के साथ, बड़े साहस के साथ वो खुद ही लीड कर रहे थे। कर्नल रैंक के अधिकारी ज़्यादा करके फ्रंट पे होते नहीं, आगे
सैनिक सब होते, लेकिन ये खूब जहाबाज जैसे ऑफिसर थे, वो खुद लीड कर रहे थे। 3-4 दिन से सब चल रही थी एक्सट्रीमिस्ट के साथ में, और उस वारदात में वो चल बसे हैं, हमें शहीद हो चुके हैं। हमें बहुत नाज है उनके ऊपर, और जब तक ऐसे वीर पुत्र यहाँ पे है, इस देश में है, इस सतारा में है, तब तक भारत माँ हम सभी को उनके ऊपर गर्व है। इधर से उनका जो पार्थिव है वो हरे दरे जो उनके जिधर वो ये गए थे, उनके मामा के उधर उन्होंने अडॉप्ट किया था, उधर उनका ये लेके जाएंगे। और फिर उधर से पोगरवाड़ी में उनका क्रेमेशन जो है, वो पोगरवाड़ी में उनका क्रेमेशन जो उनका गांव है वहाँ पे उनका क्रेमेशन हो। अभी जैसे पालक मंत्री साहब ने कहा है कि सतारा और पोगरवाड़ी में भी ये दूसरी घटना है। पहले भी एक जवान वहाँ का शहीद हो चुका है, और सातारा में तो हमारा जो अपशिंगे करके गांव है, अपशिंगे मिलिट्री, उसका नाम ही अपशिंगे मिलिट्री है। वो गांव की तो अब तक परंपरा है, वो गांव में का हर एक घर में का एक व्यक्ति ये आर्म फोर्सेस में कहीं ना कहीं अभी भी इसमें है। तो ऐसे नौजवान हमारे सातारा ज़िले में है, और इनकी वजह से हमारी सीमा, हमारा देश, हमारी जो बॉर्डर है वो इनकी वजह से आज महफूज है। और मुझे लगता है कि इतने बड़े आदमी को, जैसे अभी पालक मंत्री साहब ने बोला कि इतना बड़ा ऑफिसर हमने पाया है, ये दुख तो हमको सबको रहेगा, और हमको गर्व भी रहेगा कि हमारे ज़मीन से ये नौजवान शहीद हुआ, इसका गर्व हमेशा रहेगा। कर्नल संतोष त्यांची वडिलांपासून माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांचे जे सासरे आहेत शेडगे, हे सुद्धा पहिल्यापासून त्यांनी मला माझ्या संपूर्ण म्हणजे सुरुवातीच्या काळात समाजकार्याला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी मला संपूर्ण मदत केली, एवढं प्रेम दिलं. आणि अशी जेव्हा घटना घडते तर मन एवढं दुःखित झालं की शब्दात वर्णन करू शकत. आणि असं असताना मला एवढं सांगायचं की म्हणजे कशा करतात याच्यातनं कोणाचं चांगलं होणार आहे. आज आतंकवाद असतील किंवा हे असतील, हे त्यांनी हे बंदुके एकमेकांचे जेव्हा उगारतात त्याच्यातनं आजपर्यंत कोणाचं भलं सर्वांच्या जे मृत्युमुखी जातात त्या प्रत्येकाच्या कुटुंबावरती दुःखाची सावट पडली जाते. आणि त्यातनं शेवटी आज त्यांच्या पश्चात त्यांच्या घरातले लोक, त्यांचे मुलं बाळं, त्यांच्या खास भवितव्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस विचार करण्यासारखी गोष्ट आहे की म्हणजे आपण विचार म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि काय बोलू, फक्त एवढंच सांगेन की अक्षरशः त्यांनी जी बहादुरी दाखवली, इतरांसारखं माझी पण डिग्री आहे, याची आहे, तुमची आहे, सगळ्यांची आहे. संतोषचे पण डिग्री होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं त्यांनी संपूर्ण शून्यातनं विश्व निर्माण केलं. त्याला वाटलं असतं तर तो दुसऱ्या कुठलं तरी प्रोफेशन त्यांनी गेला जाऊ शकला असता, पण त्यांनी विचार केला की नाही, आपल्या देशाची आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे. आणि असे लोक आहेत, असे जे जवान आहेत, यांच्यामुळं आज तुम्ही आम्ही सगळे भारतातले लोक काय ठिकठिकाणचे वेगवेगळ्या देशातले लोक जे आहेत, जे आपण लोक जे सुखात राहतो त्यासाठी ह्यांचं संपूर्ण अनंत ह्या अशा लोकांचे आपल्या सर्वांवरती एवढे उपकार आहेत की त्याची परतफेड ह्या जन्मी नाही कुठल्या जन्मी आपण करू शकत नाही. आज त्यांच्या संपूर्ण त्या दोन्ही कुटुंबावरती, शेडगे आणि घोरपडे, या दोन्ही कुटुंबांवरती जे दुःखाचं सावट निर्माण झालेलं आहे, ईश्वरांनी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त त्यांच्या कुटुंबाला त्यांनी सहन करायची ताकद द्यावी. आणि माझ्याकडनं आणि माझ्या संपूर्ण मित्र समूहाकडनं जेवढं म्हणून काय सहकार्य ह्या संपूर्ण कुटुंबाला एक मित्र म्हणून, आज या ठिकाणी मी खासदार म्हणून नाही आहे, हे दोघं माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, ते दोघी कुटुंबातले सर्व जण. आणि त्यामुळं ह्या संपूर्ण दोन्ही कुटुंबाकडं म्हणजे अनेकदा
मला जुन्या आठवणी तर एवढ्या सांगू शकतो की बोलायची सोय नाही. आणि त्यामुळं अत्यंत मन दुःखित झालं आहे. अजूनसुद्धा खरं वाटत नाही की असं काय घडलं आहे. एक काळ असा होता की ज्यावेळेस मी सुरुवात करत जायचं होतं माझ्या म्हणजे त्यांच्या घरी जायचं होतं तेव्हा लहान होतं संतोष. पण म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही. महाराजसाहेब, एकच की महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबासाठी मदत करण्याचं ठरवलेलं आहे. आपण खासदार या भागातले म्हणून तुम्ही त्यांना काय केंद्र सरकारकडून मदतीसाठी प्रयत्न करणार? निश्चितपणे केवळ ह्यांनाच नाही, संतोषच्या संतोष माझा मित्र जरी असला किंवा संतोष नाही, पण एक धोरण आखलं गेलं पाहिजे. त्यासाठी निश्चितपणे मी पुढाकार घेणार आहे. अनेकदा वन पेन्शन, वन रँक वन पेन्शनच्या वेळेसुद्धा बरेच संपूर्ण रिटायर्ड आर्मी ऑफिसर जे साताऱ्यात तेव्हासुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे केलं होतं. आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा केला. सरकारने घोषणा केली. पण आजकाल वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर दुःख वाटतं. टाइम्स ऑफ इंडिया मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच आलं होतं की बऱ्याच लोकांनी रिटायर्ड आर्मी ऑफिसर म्हणजे ह्या लोकांनी त्यांचं आयुष्य वेचलं. आणि मग त्यांच्या उतरत्या काळात सरकारचं कुठलंही पक्षभिक्षाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक सरकारचं जे कोण सत्तेत असेल, सत्ता आणि विरोधी जे कोण असतील सगळे जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, त्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की ह्या लोकांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त त्यांनी सवलती द्याव्या. कारण आज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण देशाकरता त्यांनी ते प्राण बाजीला लावतात. असं असताना त्यांच्यासाठी जर करायचं नाही तर करायचं तरी कोणासाठी? साताऱ्यातील सैनिक स्कूल आणि यशवंतराव इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालय इथं शिक्षण झाल्यानं सातारा परिसरात संतोष यांचा मोठा मित्र परिवार आहे. सैनिक स्कूलमधील शिक्षकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. ये एक सराहनीय बात है कि इतनी छोटी उम्र में कर्नल पद तक पहुंच जाना और उसके बाद में इतनी बड़ी जिम्मेदारी का इतना बड़ा जिम्मा उठाना और ऐसे किस्म का की शौर्यता दिखाने का अवसर प्राप्त करना, ये अपने आप में एक मिसाल है. तो होता यूँ है कि हमेशा ऐसे लड़के शुरू से ही अपने बचपन से ही अपना हुनर दिखाते हैं. तो संतोष को हमने जहाँ से देखा है तो उसकी छोटी उम्र से ही हमने ये देखा था कि सैनिक स्कूल में आने के बाद वो सोल्जर बनने के लिए या सैनिक बनने की उम्मीद लेके ही वो आया हुआ हमेशा नज़र आता था. यहाँ पे विद्यार्थियों का सर्वांगीण विकास या फिर सैनिकी शिक्षा के लिए एक फ़िज़िकल फिटनेस, एक मेंटल टफनेस और अवेयरनेस हर सब्जेक्ट का, ऐसे अलग अलग किस्म की तैयारियाँ उनकी की जाती है कि जिसके लिए यहाँ के कुछ कार्यक्रम डिज़ाइन होते हैं. तो हमने ये देखा कि ऐसे हर कार्यक्रम में उसकी उपस्थिति या फिर उसमें हिस्सा लेना ये बड़ा स्वाभाविक होता था. और वो एक उम्मीद लेके उसमें हमेशा हिस्सा लेता था. ऐसे नहीं कि एक फॉर्मेलिटी है चलो इसको निभाओ, कर दो और छोड़ दो, ऐसे नहीं होता था. जहाँ कहाँ भी उसने पार्टिसिपेट किया, जिस किसी भी कंपटीशन में उसने हिस्सा लिया, तो हमेशा से उसको हमने अच्छी कोशिशों में काम करते हुए देखा है. वो बॉक्सिंग का चैम्पियन रह चुका उसके 11वीं साल में, और वो अच्छा क्रॉस कंट्री रनर था. फुटबॉल का एक अच्छा गोलकीपर था. उसने यहाँ के ऑब्स्टेकल कंपटीशन है, स्विमिंग है, हॉर्स राइडिंग है, जहाँ जहाँ पे भी कुछ मौका मिले हर जगह पे उसने अपना एक योगदान सिद्ध किया था उसको. संतोष महाडिक शाळेमध्ये शिकत असताना बऱ्याचशा आठवणी संतोष महाडिकच्या आमच्या जवळ आहेत. पण त्यात सगळ्यात महत्त्वाच्या आठवणीपैकी संतोष हा एक बेस्ट बॉक्सिंग चॅम्पियन होता, एक बेस्ट फुटबॉल प्लेयर होता, तो एक चांगला क्रॉस कंट्री रनर होता. एवढं असून देखील अभ्यासामध्ये तो कधी मागे पडत नव्हता. आणि सगळ्यांना सामावून घेऊन पुढं जाणारा हा एक विद्यार्थी आज आपल्यामध्ये नाही आहे, याचं खूप दुःख होतं आहे आम्हाला. कालची बातमी जेव्हा आमच्या कानावर आली आमचा विश्वास बसला नाही. आम्ही इकडे तिकडे फोन करून विचारपूस करू लागलो की हा संतोषच होता, कारण हा संतोष घोरपडे होता. जेव्हा इथे शाळेमध्ये आला त्याचं नाव संतोष घोरपडे होतं. त्याच्या आजीना दत्तक घेऊन तिकडं महाडिक हे नाव लागलं. त्यामुळे संतोष महाडिक हे थोडं
आम्हालाही ऐकायला थोडं हे, पण 94 पासआउट बॅच म्हटल्यावर आमच्या लक्षात आलं की हाच तो संतोष माडिक, आणि त्याचे वडील इथं दूध घालायचा व्यवसाय करत होते. तो व्यवसाय तो पुढे चालू ठेवला असता, पण त्या व्यवसायाकडे न वळता संतोष त्याला जिद्द होती की आर्मीमध्ये जाणार, आणि तो ग्रॅज्युएट नंतर आर्मीमध्ये एंट्री CDSच्या थ्रू एंट्री करून कर्नल पदापर्यंत पोचलेला होता.